नमस्कार. आज आपण जी रेसिपी शिकणार आहोत ती तुम्हा सर्वांना आवडेलच याची मला 100% खात्री आहे. तर त्यासाठी आपण एका वाटीचं किंवा ग्लासचं माप सेट करायचं आहे आणि त्यात मी मेजरिंग कपने 1/4 कपने नाही का इथे सर्व साहित्य घेतलं आहे. तर त्यात मी मटकी, मूग, चवळी, हुलगे किंवा आपण त्याला नाही का कुळीथही म्हणतो ते घेतले. त्यानंतर हरभरे घातले आहे आणि सर्व कडधान्य एकत्र मिसळून घ्यायचं एका पातेल्यामध्ये आणि स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आधी निवडून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर जेवढं कडधान्य आहे ना त्याच्या 3 ते 4 पट पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि रात्रभर ते भिजायला आपल्याला सोडून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण घेतला आहे. कोवळ्या देठासहित आपण मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. 1 चमचा जिरं घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 7 ते 8 काळे मिरे घालायचं आणि अगदी बारीक वाटण्याचं आपण तयार करायचं आहे. पाणी घालून करायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही, गरजेपुरतं घालायचं. आता आपली कडधान्य भिजलेली आहेत तर ती परत एकदा आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळायला ठेवायची आहे. म्हणजे त्यातलं जे भिजलेलं पाणी असतं ना ते निघून जातं आणि त्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि पाणी न घालता किंवा गरज वाटलीच तर 1-2 चमचे पाणी घालून नाही का याचं थोडंसं रवाळ असं वाटण तयार करायचं आहे. अगदीच बारीक पेस्ट करायची नाही, थोडं रवाळ ठेवायचं. तर एक बॅच मी करून घेतली आणि दुसरी बॅचमध्ये नाही का टाकत असताना थोडीशी कोथिंबीर पण टाकली, त्यामुळे त्याचा हिरवा रंग आला आहे बघा. त्यानंतर आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेतले. आता त्यात 1 छोटा चमचा ओवा घातला आहे हातावर चुरून, 1 ते 2 चिमूटं हिंग घालायचं, अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि जे वाटण तयार केलं ना आपण ते आपल्या चवीप्रमाणे 1 ते 2 चमचे इथं घालायचं. मी 2 चमचे घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं, कारण आपण हिरव्या मिरचीच्या वाटणात सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे इथं मीठ ना थोडं टेस्ट करून घाला आणि सर्व साहित्य असं छानपैकी नाही का एकजीव करून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचं हवं आहे आपल्याला. अगदीच बारीक पेस्ट करायची नाही आहे. थोडंसं त्यात नाही का जे टरफलं राहतात ना, आपले कडधान्याची जी सालं राहतात ना त्याचं थोडासा नाही का दरदरीतपणा त्याच्यात राहिला पाहिजे, असं राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथे एक स्वच्छ अशी पॉलिथिन घेतली आहे किंवा आपला वाळवणाचा कागद असतो ना तो घ्यायचा आणि त्याला तेल वगैरे लावायची गरज नाही. आता त्याच्यावर आपण नाही का आपले सांडगे पाडून घ्यायचे आहे. तर सांडगे हे बघा अशा पद्धतीने पाडायचे. 4 बोटं आणि जो अंगठा आहे आपला, अंगठ्याने नाही का ते ढकलत जायचं आणि छोटे छोटे असे सांडगे पाडत जायचे आहे. याला मुगवडेसुद्धा म्हणतात, पण मुगवड्या ह्या मुगाच्या असतात. आपण हे मिक्स कडधान्याचं बनवलं आहे. तर हे यापूर्वी तुम्ही कधी बनवलं का ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर हे अतिशय चविष्ट लागतात बनवल्यानंतर. तर याची भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आता हे बघा, हे सर्व वाळवून घेतले. तर आता हे 2 ते 3 दिवस आपल्याला कडक उन्हात नाही का अगदी कडकडीत वाळवून घ्यायचे आहे. मी सर्व काही असे घालून घेतले याच्यावर पेपरवर आणि छान असे उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेतले आहे. 3 दिवसानंतर खूप छान सुकतात आणि अगदी छान सुकले पाहिजे. थोडासाही ओलसरपणा त्यात राहायला नको, नाहीतर ते वर्षभर टिकणार नाही तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर. आणि आता काही महत्त्वाच्या टिप्स, की आपण हे जे वाटण जेव्हा त्याचं तयार करतो ना ते थोडंसं जाड का असावं, तर जेव्हा आपण हे भाजीत घालणार तर ते रस शोषून घेतल्यानंतर ना छान असे फुलतात आणि चवीलासुद्धा छान लागतात. तुम्ही अगदीच बारीक वाटून घेतले ना तर ते चिकट होणार आणि शिजायलासुद्धा खूप जास्त वेळ घेतात. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं ते जाड ठेवायचं आहे वाटत असताना. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.